नमस्कार मंडळींनो, माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आजचा दिवस म्हणजे की वडपौर्णिमेचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप चांगला, सुखाचा, समृद्धीचा, आनंदीचा आणि दीर्घ आयुष्याचा जाओ हीच प्रभूचरणी प्रार्थना करते। मंडळींनो, ज्येष्ठ महिना लागला आहे आणि ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडपौर्णिमा येते, जिला आपण वड सावित्री पौर्णिमा असेही म्हणतो। और ज्येष्ठ महिन्याची वड सावित्री पौर्णिमा ही कोणत्या तारखेला येते आहे, कोणत्या वारी येत आहे, वडची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, वड सावित्री पौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या आणि बांगड्या शुभ आहेत आणि कोणता रंग अशुभ आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब आत्ताच करून द्या, कारण की सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणूनच सबस्क्राईब आत्ताच करून द्या। आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि म्हणून लाईक करून द्या। चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळींनो, थोड्याच दिवसात वड पौर्णिमेचा पवित्र सण, जो की सुहासिनी महिलांसाठी अतिशय खास आणि महत्वाचा असतो, तर यंदा म्हणजे की 2026 मध्ये वड पौर्णिमा ही 29 जून म्हणजे की सोमवारी या दिवशी येत आहे। या दिवशी संपूर्ण भारतातील सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती व्हावी यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करत असतात। या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते। ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वड पौर्णिमा ही साजरी केली जाते। या दिवशी सर्व सौभाग्यवती महिला सुंदर साड्या, दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त याच्यासाठी व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात। ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मात वड पौर्णिमेला खूप महत्व आहे। स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून द्या, कारण की सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल। आणि व्हिडिओला लाईक करून द्या। या पवित्र व्रताचा उगम सावित्रीच्या प्रतिव्रतेच्या कथेशी जोडलेला आहे। यमराज जेव्हा सत्यवानचे प्राण घेऊन जाऊ लागला तेव्हा दृढ निश्चयी सावित्रीने यमाशी संवाद साधत कठोर तपश्चर्या आणि बुद्धीच्या जोरावर आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। हा प्रसंग वटवृक्षाखाली घडला होता, त्यामुळे या दिवशी सावित्रीच्या त्यागाचे स्मरण केले जाते आणि म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा ही केली जाते। तर हे व्रत 29 जून सोमवारी वड पौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी 8:48 ते 10:40 अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून शक्य असेल तर या शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये जर तुम्हाला या मुहूर्तामध्ये पूजा करणे शक्य नसेल तर या दिवसाचा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता। कोरी असेल अशी नवीन साडी नेसून तुम्हाला हे व्रत करायचे आहे, किंवा आपल्या लग्नातील जो शालू असतो तो तुम्ही नेसला तरीही चालेल। त्याचबरोबर हिरवा चुडा घालायचा आहे आणि कपाळावरती लाल कुंकू किंवा टिकली लावायची आहे, मध्ये कुंकू लावायचा आहे। त्याचबरोबर मंगळसूत्र, पायात जोडवी, पैंजण असा साज शृंगार करून तुम्हाला पूजा विधी करायची आहे, अशी धार्मिक मान्यता आहे। पण जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही फक्त नवी साडी नेसूनही पूजा करू शकता, फक्त मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी सर्व स्त्रियांना एकच प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे एक धार्मिक महत्व आहे। प्रत्येक रंगाला एक अन्यथा साधारण महत्व दिलं जातं, कारण प्रत्येक रंग एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आणि त्यात काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करत असतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, कारण की हा रंग आपल्या मूडवर परिणाम करतो, आपल्या मनाला उत्तेजित करतो। एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो आणि प्रत्येक रंगाचे एक स्वतःचे अस्तित्व असते आणि प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे आणि त्याचा विशिष्ट परिणाम आपल्यावर होत असतो। आणि जेव्हा आपण आपल्या अंगावर एखाद्या रंगाची साडी परिधान करतो तर त्यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते आणि म्हणूनच यंदा वड पौर्णिमेला पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा।
हिरवा रंग हा देवीचे प्रतीक आहे आणि सौभाग्याचं लेणं मानलं जातं. त्यामुळे नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्या समावेश करते आणि हिरव्या रंगाचा चुडा घालते, कारण नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे समृद्धी राहावी यासाठी हा रंग प्रामुख्याने वापरला जातो. तसेच यामुळे जोडप्याचं विवाहिक आयुष्य सुद्धा सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होत असतं. ज्या महिला विवाहित असतात ना, त्या सुद्धा दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात. त्या कामामध्ये त्यांना प्रगती मिळते आणि त्यांचे आयुष्य सुद्धा वाढत जातं. त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते. किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतोवर हिरव्या रंगाचे ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घेत असतो. त्यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजलं. त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर वट पौर्णिमेला तुम्ही शक्यतोवर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. त्यानंतर शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता व समृद्धी आणि मंगल्याचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो आणि म्हणूनच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यांच्यासारख्या ग्रहांचा प्रतिनिधित्व करतो. हे प्रकार देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्या कुटुंबातील गुरु ग्रह हा सुद्धा बलवान होतो. त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो आणि त्यातील हळद म्हणजेच हळदीला जेवढे महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला आहे. खरंच तुम्ही शक्य झालं तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा, कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी स्वतःहून निवास करते आणि म्हणून तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षाची पूजा नक्की करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता, कारण आपल्या हिंदू धर्माला लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. रोज देवपूजा करताना किंवा आपण खास वेळी जेव्हा पूजा म्हणतो त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरतो, कारण की सर्व देवांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग हा खूप जास्त प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाचे वस्त्र हे नक्कीच परिधान करू शकता. सौभाग्यवतीतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचा सुद्धा खूप महत्व आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. लाल रंग हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवी माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. त्याचबरोबर पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग, कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केसरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा रंग यज्ञ, अग्नीच्या ज्वालांसारखा प्रकाशमय मानला जातो, जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतो आणि सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केसरी रंगाचा होता, कारण केसरी रंग शौर्य, बलिदान याचे प्रतीक देखील आहे. तसेच केसरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करते. या रंगातून आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल आणि म्हणून तुम्ही केसरी रंगाची साडी सुद्धा या वटपौर्णिमेच्या दिवशी अवश्य नेसू शकता. त्यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग आहे आणि तो स्त्रियांचाच रंग ओळखला जातो म्हणजे गुलाबी रंग. जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा खूप जास्त आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे, आनंदाचे प्रतीक आहे आणि गुलाबी रंग नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो. या रंगाचे कपडे घातल्याने आपले मन सुद्धा प्रसन्न राहते, एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. वटपौर्णिमेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसल्यामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही आवर्जून नेसू शकता.
तर आतापर्यंत जे काही मी तुम्हाला शुभ रंग सांगितले तर त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणत्याही विचार न करता या वड पौर्णिमेला नेसू शकता, कारण हे अतिशय शुभ आणि पवित्र रंग मानले जाते. पण त्याचबरोबर तुम्ही बघा, चिंतामणी कलर, राणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा तुम्ही नेसू शकता. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही, तर वड पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला निळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही. काळे निळे कपडे या दिवशी घालून पूजा करणे अशुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला जातो. त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा आणि निळा रंग तसेच पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा नेसू नका. आता या वड पौर्णिमेला सुंदर साडी सोबत साज शृंगार करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं. यावेळी आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या, केसांमध्ये सुवासित फुलांचा गजरा, नाकात नथ, कुंकू, टिकली, जोडवी, पैंजण, अत्तर असा आवडी अनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे. यामध्ये बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर आता फॅशनेबल युगामध्ये बरेच जण हातात बांगड्या घालत नाहीत, फक्त एकच हातामध्ये बांगड्या घालतात आणि दुसऱ्या हातामध्ये काहीच घालत नाही, किंवा बऱ्याच वेळा एका हातामध्ये घड्या घालतात आणि दुसऱ्या हातामध्ये एखादे ब्रेसलेट घालतात. पण शक्य असेल तर कमीत कमी एक बांगडी तरी तुम्ही हातामध्ये नक्कीच घाला, कारण की 16 शिंगारमध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या या घातल्याच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात बघा, तुम्ही हिरव्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जरी तुम्ही पिवळ्या किंवा लाल किंवा गुलाबी रंगाची साडी घातली असेल तरी सुद्धा तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की हिरव्या रंगाच्या बांगड्या हे अखंड सौभाग्यवतीचे प्रतीक आहे. शक्यतोवर या दिवशी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्व आहे, कारण की हिरवा रंग हा शुभ आहे आणि सौभाग्यवतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हिरवा रंग घातल्यामुळे त्याच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते. त्या शक्यतोवर काचेच्या आणि हिरव्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता बांगड्या घातल्याने बघा, एका हातामध्ये 6 बांगड्या असेल तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या घाला, कारण हा बांगड्या भरण्याचा एक नियम आहे. दोन्ही हातामध्ये कधीही सेम बांगड्या भरू नये. म्हणजे एका हातामध्ये 6 बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये सुद्धा 6 बांगड्या भरल्या, तर असं करू नका. एका हातामध्ये 6 बांगड्या भरणार असेल तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या भरा, किंवा एक हातामध्ये 12 असेल तर दुसऱ्या हातामध्ये 13 बांगड्या भरा. तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार आहात, त्यामुळे कोणाविषयीही आणि कोणाजवळही वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, खोटं तर अजिबात बोलू नका. कारण हे जे व्रत आहे ना, हे खूप जास्त पवित्र व्रत मानलं जातं आणि सर्व व्रतांमध्ये हे व्रत खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला हा जो नियम आहे तर तो आवर्जून पाळायचा आहे. हे व्रत फक्त सुवासिनी महिलाच करतात का? तर नाही. ज्या मुली आता सध्या लग्नाच्या वयामध्ये आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करावं. हे व्रत त्यांनी केलं तर त्यांना मनासारखा आणि चांगला जोडीदार पती म्हणून मिळतो, तर त्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं. म्हणून मुली सुद्धा हे व्रत करू शकतात आणि सुवासिनी स्त्रिया तर हे व्रत करायचंच आहे. जरी तुम्हाला घरामध्ये सुतक असेल तरी तुम्ही व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दिवसभर व्रत करू शकता. जर स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म असेल तरी सुद्धा तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही फक्त व्रत करायचं आहे. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर तुम्हाला आता समजलेच असेल की वड सावित्री पूनम कोणत्या तारखेला, कोणत्या वारी, कोणत्या मुहूर्ती करायचं आहे आणि त्या दिवशी कोणत्या साड्या वेअर करायच्या आहेत, कसा शृंगार करायचा आहे, हे सगळं तुम्हाला समजलंच असेल. तर या वड सावित्री पौर्णिमेला तुम्ही नक्की ह्या नियमाचे पालन करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.